सगळ्या संकटानंतर आज आपलं कुटुंब एकत्र आलं. किती बरं वाटतंय. आई जगदंबेने माझं गाराणं ऐकलं वाटतं. निशासारखी सून मिळाली, उमेश सारखा गुणी मुलगा मिळाला. फक्त समीर दादाची कमी आहे. दुपारपासून बाहेर गेलाय, अजून पत्ता नाही त्याचा. हेच मला शेखर, एका क्षणाच्या गोडीत मिठाचा खडा नको रे. उलट आपण असं म्हणायचं की त्याला काहीतरी काम लागलं असेल, त्याचं आयुष्य मार्गी लागेल त्यामुळे. ए संपदा, तू समीरला फोन कर बघू. त्याला सांग आईची ऑर्डर आहे, ताबडतोब घरी ये म्हणून. कर. काय झालं? आई, फोन स्विच ऑफ येतोय. काय नाही, मी पुन्हा प्रयत्न करते. थांब. बरं. ए स्वयंपाकाला काय करूया आज? हा, काय फरमाईश? करते ना सगळ्यांसाठी मस्तपैकी खीर. अरे वा. हॅलो. हॅलो, चंदू बोलतोय. हा, फोन नाही कट करायचा. खबर द्यायची एक, नीट ऐक. परत मार खायची हौस आली वाटतं तुला. मला आणि मार? कोण मारणार मला? तो मरतुकडा मंदार. माझ्या हातची एक खाल्ली ना तर पाणी पण नाही मागणार तो. खूप ऐकलं मी तुझं. आता मात्र तुझं नाव दादाला सांगावंच लागेल. अच्छा, समीर दादाला सांगायचंय. पण कसं सांगणार? आहे कुठे तो? म्हणजे काय केलंस तू त्याला? कुठे तो? भटकतोय रानोमाळ. तुला वॉर्न केलं होतं ना मी की त्याच्या दोऱ्या आता माझ्या हातात आहेत म्हणून. नाही, पण तुझ्या डोक्यात हवा होती ना. आता बघ. हॅलो, कुठे तो? हॅलो हॅलो. उद्या भेटा मला, मग सांगतो. हॅलो हॅलो. संपदा, लागला की नाही फोन? नाही. अगं काय झालं, एवढी घाबरलीस का? काही नाही रे. अरे, फोनवर बोलता बोलता ठेच लागली. रक्त बिक्त तर आलं नाही ना? नाही नाही, इतकं नाही. आई, समीर दादा आज नाही येणार आहे. म्हणजे तो त्याच्या मित्राकडे थांबणार आहे. समीरचा फोन होता का? त्याच्याच मित्राचा होता. नेहमीच आहे त्याच. मॅडम, खीर कधी बनवणार का पार्सल आणायची? बनवते रे बाबा, बनवते. बोला. काम झालं साहेब, एकदम अप टू डेट. ही फाईल यात नारायणच्या घरातल्या प्रत्येकाची कुंडली आहे, एकदम डिटेलमध्ये. कोण काय करतो, कुठे जातो, कधी येतो, किती कमावतो, शत्रू कोण आणि मित्र कोण, फुल डिटेल. फोटो कोणाचा आहे? समीरचा. आणि बाजूला कोण आहे? पंटर दिसतोय. बरोबर ओळखलं साहेब, तो चंदू सुर्वे. काय करतो साहेब? स्मगलिंगची बारीक सारीक कामं करतो. मेन म्हणजे मादक पदार्थांच्या डिलिव्हरीची कामं, वेगवेगळ्या छोट्या छोट्या जॉईंट्सपर्यंत माल पोचवायचा. कुठल्या तरी एखाद्या भाईसाठी काम करतो साहेब. अच्छा. आणि समीर?
नाही साहेब, त्यांची नुकतीच मैत्री झाली, पण घसट वाढतीये. या समीरला शिक्षण कमी, त्यामुळे काम नाही. तो काम पण शोधतोय आणि दाम पण मग या समीरचं काय करायचं? त्याच्यावर पण लक्ष ठेवा. वसुधाला श्रीमंतीचं महत्व कळलं नाही, पण तिच्या मुलांना कळेल. शेखर सोबत त्याची भावंड पण येतील. वसुधा, तुझाच डाव तुझ्यावर उलटवतो की नाही बघ. मला कोणी लवकर उठवतच नाही. असू दे ग. संपदा, आज नाश्त्याला ब्रेड बटरच आहे, खाऊन घे. चहाही मुद्दाम डबल केलंय. आज जास्त काही करायला मिळालं नाही ग, थोडं सांभाळून घे. निशा, तूही खाऊन घे पटकन. नकोय, मी तुमच्या बरोबरच खाईन नंतर. माझ्या बरोबर? अगं, अजून मला शेखरचा डबा बनवायचा आहे, माझी पूजा व्हायची आहे, सगळं आवरायचंय अजून. आई, हं? शेखरचा डबा आज मी बनवला तर चालेल? का नाही, जरूर कर. आणि तुला काही मदत लागली ना तर मला सांग. फटाफट करावं लागेल हा, नाही तर शेखरला उशीर होईल जायला. हो हो. संपदा, आता हिला काय झालं एवढा विचार करायला? ए, कसली काळजी करतेस? काही नाही ग. बरं जा, पटापट बॅग वगैरे आवरून घे. जा जा. टिफिन. शेखर, आई येत आतमध्ये. तेच तर माझं स्वप्न होतं. मी ऑफिसला जायला निघालो, तू मला डबा आणून द्यावास. मग मी तुला जवळ घेऊन एक गोड, आणि तू नाही म्हणाली, लाजलीस तर अगं बाई, परत चुकीच्या वेळी आले. चालू दे तुमचं. मावशी, तू नेहमी असंच म्हणतेस आणि चुकीच्या वेळेलाच येतेस. नवीन लग्न झालेल्यांसाठी कुठलीही वेळ चुकीची असते, म्हणून काय आम्ही यायचंच नाही का? इश्श. काय चाललंय गडबड? तू पण ना मावशी. चल बाय. अच्छा, बाय. हा बाय. बाय. अहो वसुधाताई, काय ऐकते मी हे? नाही म्हणजे मांडलेकर आजी मला विचारत होत्या, तुम्ही म्हणे खोली घेतली भाड्यानी? हो. मागे आमच्याकडे एक नातेवाईक आले होते ना, ते आणि त्यांचा मुलगा राहतात तिथे. नातेवाईक म्हणजे ते चोर? सुलुताई. म्हणजे चोर म्हणजे ज्यांच्यावर चोरीचा आळ आला होता, तसं म्हणायचं होतं मला. आळ या शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? तुम्ही पण लगेच चिडता बाई. अहो, चोर म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोर तेच येतं ना. तो आळच होता. तुमचा नेकलेस तुम्हीच ठेवला होतात ना कुठेतरी, आणि मग चोरीला गेला म्हणून ओरडत होता. मांडलेकर आजोबा ते बोलले ना चोर चोर चोर, मग लोक बोंबलायला लागली चोर चोर, म्हणून मी ओरडले चोर चोर. मी काय त्यांना प्रत्यक्षात बघितलं नाही. आता प्रत्यक्षात तो माणूस चोर दिसत होता का? नाही म्हणजे मी माझा हार शोधत होते ना त्यावेळेला. सुलक्षणा मावशी, मी ना मस्त कोथिंबिरीच्या वड्या केल्या होत्या. चला ना, चव बघा. अगं बाई, कोथिंबीरच्या वड्या? बघू चव बघू. काय फालतूपणा चालवलाय हा? कुठे समीर दादा? कुठे डांबून ठेवलेस तू त्याला? मी काय नाही केलं, स्वतःच्या कर्मानेच भटकतोय रानोमाळ. पोलीस मागे लागल्यावर माणसाची अवस्था ना जंगली कुत्रे मागे लागल्यासारखी होते बघ. का छळतोयस तू त्याला?
बिघडवलंय काय त्याने तुझं? त्याने नाही, तू बिघडवलंयस तू. समीरला तर मी एका मिनिटात सोडवू शकतो, फक्त तू माझा ऐकलंस तर. हे बघ, तुम्हाला हो म्हण. समीरला तर मी सोडवीनच, पण तुझ्या पायावर पैशांची रास होती. फक्त तुम्हाला हो म्हण. हे बघ, त्या भिकारड्या मंदारचा नाद सोड आणि माझ्या बरोबरच काय तर म्हणे नाईट स्कूल मध्ये शिकवतो. 2 रुपये तरी कमावतो का? काय काय म्हणालास? अरे मंदारचं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? ए, जास्त शानपट्टी नकोय. त्या मंदारच्या जीवावर उडतेस ना तू. ठीक आहे, आधी त्या मंदारचाच बंदोबस्त करतो बघ. हा भाई, हा येतो लवकर, येतो. मंदार, अरे जेवायचं नाहीये का? तू जेवलीस? वेळेवर जेवलं नाही तर तू तरी ओरडतोस, नाही तर तुझे डॅड तरी ओरडतात. इच्छा असो वा नसो, जेवावंच लागतं तुमच्यासाठी. गुड. पण मंदार, घशाखाली घास उतरत नाही रे. तुझी काळजी वाढत राहते सारखी. बरं चल जेवायला लवकर. अगं आई, किती वाजले बघशील का तू? म्हणजे डॅडच्या तत्वानुसार आपल्या घरातली जेवणाची वेळ टळून गेली आणि मला इथले नियम मोडायचे नाहीयेत. मी बाहेरूनच खाऊन आलोय. काय? हो. वाह, छान. खुश असशील ना अगदी? तूही खुश आणि तुझे डॅडही खुश. दोघही एकमेकांसमोर तलवारी उपसून उभे आहात. वार मात्र माझ्यावर होत आहेत. मी प्रेमाने स्वयंपाक करायचा, तू एक तर तो खायचा तरी नाहीस, किंवा खाल्लास तर त्यासाठी पैसे मोजायचे. अरे काय हे सगळं तुझंच आहे ना मंदार? मग कसला हट्टीपणा? आई, अगं आपल्या तत्वासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी हट्टीपणा हा अवगुण नसतो, गुण असतो. आणि अगं तुमच्या दोघांकडूनच मिळालाय मला तो. आता मला सांग, तुम्ही दोघं आपल्या तत्वासाठी हट्टीपणा करत नाही? वाद घालण्यात तुझा कोण हात धरणार? अगं मुद्देसूद बोलायला सुद्धा तुम्हीच शिकवले मला आई. एनिवे, तू म्हणतेस ते खरंय. मी स्वतःला आजमावणार आहे. स्वतःचा कोण मारा करून मला इथे नाही राहायचं. मी लवकरच घर सोडणार आहे. मंदार, तुझ्या मनाची तयारी व्हावी म्हणून तुला मी सांगतोय. समीर पण पकडला गेलाय आणि माल पण पकडला गेलाय. लेकिन भाई, समीर तो बोल रहा था उसने इंस्पेक्टर राणे को कल्टी दिया. अरे वो इंस्पेक्टर राणे है और ये कल का छोकरा. बात तो सही है भाई, पण मला समीरची काळजी वाटते. देख, अगर उसने मुंह खोला ना तो खतरा है. अरे त्याला काहीतरी छोटं मोठं काम द्यायचं होतं रे. हे बघ चंदू, तुझ्या सांगण्यावरून ना मी. नाही भाई, कसम से. समीर आपल्या धंद्यात नवीन आहे, पण तो दोस्तीला पक्का आहे. जीव गेला तरी तो आपलं नाव नाही घेणार. उलट यावेळेस आपण जर का त्याला वाचवलं ना, तर तो आयुष्यभर आपलं काम करेल.
तू अशी उपाशी राहून तो काय येणार आहे का? दोन दिवस झाले तो अजून आला नाही तरी तुझ्या तोंडात घास नाही, तरी त्याचं त्याला काय आहे? साधा एक फोन करता येत नाही. हे माझ्यामुळे तर नाही ना झालंय. तुझं काही चुकलेलं नाहीये निशा. हे पहिल्यांदा झालं नाही, नेहमीची सवय आहे त्याची. सगळं सुरळीत घडत होतं, पण काय घोर लावलंय या मुलानं. शेखर, अरे बाबा तू फोन तरी लाव त्याला. 100 वेळा लावून झालाय, फोन बंद आहे त्याचा. मी तर म्हणतो आई आपण चिंता करणं बंद करूया. त्याला वाटेल ना तर तो येईल, नाहीतर राहील जिथे आहे तिथेच. माणसाने बेजबाबदारपणा तरी किती दाखवायचा. कुठे फिरतोय हा पोरगा, काय खातोय, खिशात 2 रुपये तरी आहेत का देव जाणे. काय सतवते कोण असतो. माझं मनच थाऱ्यावर नाहीये रे. मनात नको नको ते विचार येत आहेत. काही सुचन असं झालंय रे. समीर, अरे कुठे आहेस तू? ये घरी परत. का वाट बघायला लावतोस मला? हे बघ, मी तुझ्यावर नाही रागवणार, पण तू ये घरी परत. मी चंदू. समीरला पोलिसांनी अटक केली ड्रग्ज विकताना. काय? ए बाबा, कोण आहेस तू? तुला कोणी सांगितलं हे? आणि तू हे सगळं सांगतोयस ते खरं कशावरून? हे बघ, माझा समीर असलं काम कधी करणार नाही. हो आई, मी समीरचा मित्र आहे आणि समीरनेच मला फोन करून सांगितलं होतं की पोलीस त्याचा पाठलाग करतायत. हे बघा आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. मी स्वतः पोलीस स्टेशनला जातो आणि करतो काहीतरी. घाबरू नका. येतो. आई जगदंबे, नाही सणवत गाथा. माझी शक्ती संपून गेली आहे सगळी. तू कोणाशी उरपटपणे वागेल, मारामारी करेल, पण तो असलं कधीच करणार नाही. शेखर, चल आपल्याला निघायला हवं. हो, आपल्याला पोलीस स्टेशनला जायला हवं. समीरला सोडवायला हवं रे. तो एकटाच आहे तिथे. चल. शेखर, स्पष्ट सांगतो तुला मी आई, समीरच्या वागण्याला मी विटलोय. मी येणार नाही. जो हे उद्योग करतो ना त्याने स्वतःच स्वतःच निस्तरावं. मी नाही येणार.